नमस्कार. गृहविष्णू किचन मध्ये आपलं स्वागत. मटार पनीर, मटार पुलाव, मटार भात, मटार कटलेट, मटार पॅटीस, पावभाजी या व अशा अनेक डिशेस साठी आपल्याला वर्षभर मटारची आवश्यकता असते. सध्या मार्केटमध्ये हिरवागार फ्रेश मटार मुबलक प्रमाणात उपलब्ध झालाय आणि तो स्वस्त सुद्धा झालाय. एकदा का मकर संक्रांत आली की हाच मटार खूप महाग व्हायला सुरुवात होते. तेव्हा हीच ती वेळ आहे की हा मटार आपण भरपूर प्रमाणात घ्यायचा आणि वर्षभराच्या वापरासाठी तो फ्रीजर मध्ये स्टोर करून ठेवायचा आणि जेव्हा केव्हा आपल्याला हवाय तेव्हा तो आपण मनसोक्त वापरायचा. अगदी मार्केटमधून कोणत्या प्रकारचा मटार विकत घ्यायचा यापासून तो फ्रीज मध्ये स्टोअर करण्या अगोदर काय काय प्रक्रिया करायची म्हणजे तो दीर्घकाळ टिकेल, ही सर्व माहिती आज आपण पाहणार आहोत. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता तो शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. दीर्घकाळासाठी मटार स्टोअर करून ठेवूया, फ्रोझन मटार तयार करूया. फ्रोझन मटार बनवण्यासाठी हे पहा, इथे मी 2.5 किलो मटारच्या शेंगा घेतलेल्या आहेत. या शेंगांची निवड करताना आपल्याला जाड भरलेल्या टपोऱ्या शेंगा घ्यायच्या आहेत, कोवळ्या शेंगा घ्यायच्या नाहीये. हे पहा, या शेंगेचा रंग अगदी फ्रेश हिरवा नाहीये, थोडासा डल पडलेला आहे. दाबून पाहिला असता ही शेंग पूर्ण टपोऱ्या दाण्यांनी भरलेली. हे पहा, आपण ही शेंग सोलून पाहू. पहा बरं, यातले दाणे कसे टपोरे आणि जाडजूड आहेत ते. असे दाणे असलेल्या शेंगाच आपल्याला यासाठी वापरायच्या आहेत. हे पाय, हिरवीगार फ्रेश कोवळी शेंग जी दिसते ना, यातले दाणे खूप छोटे असतात आणि खूप कोवळे असतात. या शेंगा मात्र आपल्याला फ्रोझन मटारसाठी वापरायच्या नाहीयेत. हे पहा, 2 शेंगांमधील दाण्यांचा फरक तुम्हाला दिसत असेल. आपल्याला अशा प्रकारचे टपोरे दाणे असलेल्या शेंगा घ्यायच्या आहेत आणि अशा प्रकारचे छोटे दाणे असलेल्या शेंगा आपल्याला फ्रोझन मटारसाठी नको आहेत. आता आपण सर्व शेंगा सोलून घेऊया. आता इथे फक्त मला 2.5 किलोच्या शेंगा सोलणं शक्य आहे, म्हणून मी 2.5 किलो शेंगा घेतो. आपल्याला फ्रोझन मटार करण्यासाठी अशा टप्प्याटप्प्यानं शेंगा आणाव्या लागतात. एकदम काही आपल्याला 5-10 किलोच्या शेंगा सोलून होत नाही. हे पण आपल्या सर्व वाटण्याच्या शेंगा सोलून झालेल्या आहेत. आता आपल्याला हे सोलून झालेले मटार पाण्याखाली स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि एका वेळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवून द्यायचे. आता आपल्याला हा सर्व मटार ब्लांच करून घ्यायचा आहे. म्हणजे हा मटार आता आपल्याला गरम पाण्यातून म्हणजे उकळीच्या पाण्यातून काढायचा आहे. त्यासाठी हे पहा, इथे मी 2 लिटर पाणी एका स्टीलच्या पातेल्यामध्ये उकळण्यासाठी ठेवले आणि दुसऱ्या पातेल्यात तेवढंच बर्फाचं पाणी सुद्धा तयार ठेवले. थंडी असल्यामुळे तसं तर आता नॉर्मल पाणी सुद्धा बर्फासारखं थंड असतं, परंतु सेफ साईड म्हणून मी मात्र बर्फाच्या पाण्याचा वापर करतोय. हे पहा, इथे मी 1 टेबलस्पून असा उल्लेख असलेला चमचा घेतलाय. आपल्या पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली. आता त्यामध्ये आपण 1 टेबलस्पून मीठ घालायचंय आणि 2 टेबलस्पून साखर घालायची. आता हे पाणी व्यवस्थित ढवळून घ्यायचंय. त्यातील साखर आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. साखर आणि मीठ पूर्णपणे विरघळले की या उकळत्या पाण्यामध्ये आपण सोलून स्वच्छ धुवून निथळून घेतलेले मटार घालायचे. हे पहा, मटार पाण्यामध्ये घातल्या घातल्या आपल्या पाण्याची उकळी बंद झाली आहे आणि आपले मटार तळाशी जाऊन बसले. गॅसची फ्लेम आपल्याला बारीक किंवा मध्यम करायची नाहीये, तर मोठीच ठेवायची आहे. तळाशी जाऊन बसलेले हे मटार चमच्याच्या सहाय्यानं आपण अशा पद्धतीनं हलवून घ्यायचे, ढवळून घ्यायचे आणि हे पहा, हळूहळू आपले मटार आता वर तरंगायला सुरुवात झाली आहे. परंतु वरवर पाहता तर आपल्याला हे सर्व मटार वर तरंगताना दिसतात. मात्र सर्वच्या सर्व मटार वर तरंगलेत की आणखी काही तळाशी आहेत हे आपल्याला चमच्याच्या साह्यानं चेक करायचे. हे पहा, आपले अजूनही काही मटार तळाशी आहेत. आपली गॅसची फ्लेम अजूनही मोठीच आहे, ती आपल्याला मोठीच ठेवायची. आणि हे पहा, आता 2-3 मिनिटांनी पुन्हा पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली आहे. पाण्यावर छोटे छोटे बुडबुडे देखील दिसायला लागलेले आहेत. परंतु आता आपल्याला मोठी उकळी येण्याच्या आतच लगेच ताबडतोब गॅस बंद करायचा आहे आणि हा गरमागरम मटार आता आपल्याला डीप झाऱ्याच्या साह्यानं थंडगार पाण्यामध्ये अशा पद्धतीनं सोडायचं आहे. सर्व मटार अशा पद्धतीनंच आपल्याला थंड पाण्यामध्ये सोडून घ्यायचं आहे. अशा प्रकारे गरमागरम मटार अगदी थंड पाण्यात सोडल्यानं मटारची पुढील शिजण्याची प्रक्रिया थांबते आणि मटारचा रंग देखील हिरवागार फ्रेश राहतो. पाण्यात सोडलेला मटार झाऱ्याच्या साह्यानं अशा पद्धतीनं ढवळून घ्यायचा आहे, हलवून घ्यायचा आहे, वर खाली करून घ्यायचा आहे आणि हा मटार आता आपल्याला एका वेळणीमध्ये काढून घ्यायचा आहे. मटार वेळणीमध्ये काढल्यानंतर जवळजवळ अर्धा ते पाऊण तास आपल्याला हा मटार पाणी निथळण्यासाठी असाच ठेवून द्यायचा आहे. अर्ध्या तासानंतर मटारमधील पूर्ण पाणी निथळलंय का ते चेक करायचं आणि जर पूर्ण पाणी निथळलं असेल तर हे पहा, एका स्वच्छ सुती जाड कपड्यावर आपल्याला हा मटार अशा पद्धतीनं पसरवून घ्यायचा आहे आणि हा मटार आपल्याला 2-3 तास नैसर्गिक वाऱ्यावर अथवा पंख्याच्या वाऱ्याखाली असाच ठेवून द्यायचा आहे. यामुळे यातील सर्व पाणी शोषलं जाईल. आपला पूर्णपणे मटार आपल्याला कोरडा करून घ्यायचा आहे. पाहताय ना तुम्ही, आपला मटार कसा हिरवागार फ्रेश दिसतोय, ते त्याचा रंग अजिबात डल पडलेला नाही. काही जण हा मटार रात्रभर सुद्धा अशा प्रकारे कापडावर सुकवण्यासाठी ठेवून देतात, परंतु मला मात्र तशी गरज वाटत नाही. 2-3 तासामध्ये अगदी हा मटार पूर्णपणे कोरडा होऊन जातो. त्यातील सर्व पाणी निथळलं जातं, शोषलं जातं.
हे पण आपला मटार पूर्णपणे कोरडा झाल्यानंतर मी एका बोलमध्ये तो भरून घेतला. आता तो अगदी फडफडीत झाला, कोरडा झालाय. हे पण हातात घेतल्यानंतर सुद्धा आपल्या हाताला अजिबात पाणी दिसत नाहीये. स्टोअर करण्यासाठी आपला मटार आता तयार झालाय. आता अशा प्रकारच्या पॉलिथिन बॅगमध्ये आपल्याला हा मटार भरून ठेवायचा. मी ते झिप लॉक पॉलिथिन बॅगचा वापर करतोय. तुमच्याकडे जर अशा प्रकारच्या झिप लॉक बॅग नसतील तर तुम्ही साधा पॉलिथिन बॅग वापरला तरी चालणार आहे. आणि आपल्याला बॅगचा आकार खूप मोठा घ्यायचा नाहीये. सर्वसाधारणपणे आपल्याला एका वेळेसाठी किती मटार लागणार आहे आपल्याला ठाऊक असतं. याचा अंदाज घेऊन आपल्याला पॉलिथिन बॅगचा वापर करायचा आहे. परंतु यामध्ये आपल्याला अर्धा किलो मटार भरायचा नाहीये. आपल्याला निम्माच मटार यामध्ये भरायचा. निम्मी जागा बॅगची तशीच रिकामी ठेवायची. अशी निम्मी जागा बॅगमध्ये रिकामी ठेवल्यानं आपला मटार दीर्घकाळ टिकण्यास मदत होते. हे पण आपली एक बॅग भरून झालेली. यामध्ये साधारणपणे 300 ग्रॅम इतका मटार बसलाय. याप्रमाणे आपल्याला सर्व मटार अशा प्रकारे पॉलिथिन बॅगमध्ये भरून ठेवायचं आहे. आपल्या इथे 300 ग्रॅमच्या 4 बॅग भरून झालेल्या आहेत. माझ्याकडे अशा प्रकारच्या 4च बॅग शिल्लक होत्या. आता उरलेला मटार मी हे पण अशा प्रकारच्या प्लास्टिक एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवणार आहे. आपला सर्व मटार आता फ्रीजमध्ये स्टोअर करण्यासाठी भरून झालेला आहे. आपल्या 2.5 किलो शेंगांचे इथे 1.5 किलो दाणे पडलेत. चला तर आता आपण भरून ठेवलेला हा मटार फ्रीजरमध्ये स्टोअर करण्यासाठी ठेवून देऊया. हे पहा मी स्वीटकॉर्नचे दाणे सुद्धा अशा प्रकारे ब्लांच करून फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवलेत. तुम्ही जर याची रेसिपी अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली ती जरूर पहा. मटारने भरून ठेवलेल्या पॉलिथिनच्या बॅग्स आता आपण फ्रीजरमध्ये स्टोअर करण्यासाठी ठेवतोय. आता जेव्हा केव्हा मटारचा सीझन नसेल तेव्हा सुद्धा आपण मटार पनीर पावभाजी, मटार पॅटीस, मटार कटलेट अशी आपल्याला वाटेल ती डिश आपण लगेचच मनात येईल तेव्हा करू शकतो. हे पहा आपण हे रात्री जे पॉलिथिन बॅगमध्ये भरून ठेवलेले मटार फ्रीजरमध्ये ठेवले होते ना ते आपण काढून पाहूया. पहा बरं त्यांचा कसा बर्फ झालाय ते. फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवलेला हा मटार एकदा आपण बाहेर काढला तर शक्यतो एका बॅगमध्ये जेवढा मटार आपण भरून ठेवलाय ना तेवढा सगळा वापरायचा. बॅगमध्ये काही शिल्लक ठेवायचा नाही. जर आपण बॅगेमधला अर्धा मटार काढून घेतला आणि अर्धा तासात शिल्लक ठेवला तर तो मटार खराब होण्याची शक्यता असते. म्हणून मी म्हटलं की बॅगेमध्ये एका वेळेला लागेल एवढाच मटार भरायचा, जास्त भरायचा नाही. आणि समजा जर असं तुम्ही केलंच की अर्धा मटार घेतला आणि अर्धा तासाच ठेवला तर काय करायचं, ती बॅग अगदी व्यवस्थित सेलो टेपनं बंद करायची, म्हणजे उरलेला मटार खराब होणार नाही. अशा प्रकारे स्टोअर करून ठेवलेला फ्रोझन मटार 6 ते 8 महिने अगदी आरामात टिकतो. काही जण मटार जास्त काळ दीर्घकाळ टिकावा यासाठी पाण्यामध्ये व्हिनेगर घालतात, परंतु मला तरी त्याची काही गरज वाटत नाही. आपल्याला जेव्हा केव्हा या मटारचा वापर करायचा आहे त्यावेळी काय करायचं, हा मटार फ्रीजरच्या बाहेर काढायचा. मटारचा बर्फ झालेला असतो. बर्फ झालेला हा मटार नॉर्मल टेम्परेचर असलेल्या पाण्यात घालायचा, 5 मिनटं तसंच ठेवायचा, स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मग या मटारचा आपण वापर करायचा. आत्ता मार्केटमध्ये भरपूर हिरवागार फ्रेश मटार आलाय आणि तो स्वस्त सुद्धा खूप झालाय. तेव्हा तुम्ही लगेचच अशा प्रकारचा फ्रेश मटार घेऊन या आणि अशा प्रकारे तो फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवा. म्हणजे यंदाच्या येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये आणि सणासुदीच्या काळामध्ये आपण त्यापासून वाटेल ती डिश तयार करू शकतो. मटार स्टोअर करून ठेवा व तो टिकला की नाही ते मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.